दह्याविषयी चर्चा करतोय। उत्तम प्रकारे आंबट नसलेले दही, हे दही म्हणून नुसतं खाणं हा एक भाग आहे, एक प्रकार आहे। दुसरं, दही नुसतं ढवळून जे करतात त्याला घोळ म्हणतात आणि हे घोळ ही दह्यापेक्षा वेगळे गुणधर्म देणारं असं हे आहे। दही वड्यामध्ये जे वापरतो ते घोळ असतं आणि ते दही नसतं, त्यामुळे घोळ याचे गुणधर्म हे थोडे वेगळे असतात आणि त्यामुळे दह्याचा घोळ हा एक प्रकार आहे। तसंच त्याच्या पुढे मथित किंवा मठ्ठा हा एक आणखी एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये थोडं पाणी आहे आणि घुसळलेलं आहे त्याच्यामध्ये, म्हणजे मठ्ठा आणि जिलबी हा एक प्रकार आपण मेजवानीमध्ये आपण खातो। तर त्यामुळे मठ्ठा हा जो प्रकार आहे हा सुद्धा पौष्टिक आहे आणि आरोग्यदायी आहे। त्यामुळे योग्य प्रकारे मठ्ठा तयार करणं आणि मठ्ठा खाणं याच्यामुळे आरोग्य साधन नक्की होऊ शकतं। त्याच्या पुढचा भाग आहे म्हणजे ताक। ताक आणखीन पाणी जास्त आहे, जास्त घुसळलेलं आहे, त्यामुळे त्याच्यावर त्या घुसळण्याची प्रक्रिया आहे आणि त्यामुळे त्याचे गुणधर्म आणखीन वेगळे आहेत। इथे दही पचायला हलकं होतं आणि इथे ते अधिक आरोग्यदायी होतं। दही हे अभिसंधी म्हणजे सूज निर्माण करणारं, घोळ ही सूज निर्माण करणारं आणि मठ्ठाही काही प्रमाणात सूज निर्माण करणारं आहे, पण ताक हे जे आहे सूज कमी करणार आहे, म्हणून ताकाचं महत्व हे विशेष आहे। त्यामुळे बऱ्याच वेळेला पथ्य सांगताना आम्ही दही नको पण ताक घ्या अशा तऱ्हेच्या सूचना दिलेल्या असतात। त्यामुळे डॉक्टरांनी काय सांगितले याचा विचार करून आपल्या आहारामध्ये बदल करणं त्या स्थितीसाठी आवश्यक आहे हे समजायला पाहिजे आणि हे समजलं तर आरोग्य वाढतं आणि टिकतंही। आणि हे समजण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू।